भुज 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 भुजंग 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 वाडीचं आन बान शान म्हणजे भुजंगराव. बसा आबासाहेब बसा. अहो भुजंगराव, या गावात अजून लय माणसं आहेत. नुसतं सरपंचावर गाव चालत नसतं. भाऊसाहेब न, आपला विषय झाला. मीटिंग संपली असं जाहीर करा आणि चला. आजची मीटिंग खूप वेळ चालली, चर्चा पण छान झाली. त्यामुळं सरपंचाच्या आदेशानुसार आजची मीटिंग संपल्याचं मी जाहीर करतो. भाऊसाहेब, तुम्ही जरा शांत बसा. सरकारी माणसाने काय बोलायचं नसतं, नुसतं ऐकून घ्यायचं असतं. आबासाहेब तोंड सांभाळून बोला. आता सरपंच मी आहे, तुम्ही नाही. या नामदेवचं घरकुलाच्या यादीतून नाव गायब झालंच कसं? म्हणजे आम्ही सरपंच आहे, जादूगार नाही गायब करायला नाव. फालतू विनोद नको आहेत मला. जा विचारतोय मी, उत्तर हवंय मला. होय आबासाहेब, सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील. अहो पण कधी? आता मीटिंग संपली. अहो लोकशाही आहे. भाऊसाहेब नावं वाढवली का वर्ण आली सांगा त्या माजी सरपंचाला. चे 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 वाढून नाही ती, वर्ण झाली ती. अहो त्यांचा अजून विश्वासच बसत नाही की आपण माजी सरपंच झालोय ते. अहो भाऊसाहेब, मी पण 10 वर्ष सरपंच होतो आणि आता त्याची बाजू घेताय काय तुम्ही? बाजू कोणी घेत नाही. भुजंगराव सरपंच आहेत, कळलं का? ए नामदेव, अरे तुझं वय किती आहे? आता तू काय म्हातारा झालाय काय?